अरे दादा तू बोर्ड लाव की तिकडे रंगीत खुर्च्या बिठीवा लवकर. हा हॅलो ताई बोल की. बोल दुर्गे, झाली का तयारी? अगं चालू आहे ताई. अजून चालू आहे? झाली नाही तयारी? दुर्गे, काय बी करून आज रात्रीपर्यंत सगळी तयारी व्हायला पाहिजे. तू तिकडं प्ले स्कूलची सगळी तयारी कर, इथं आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करतो. आता उद्या काय बी करून सुनबाईंना घरला परत यावंच लागल. मैपतला सांग पटपट सगळं करायला. काय? अगं वय ताई थोडस राहिलंय ते मी करून घेते. हा ठीक आहे, कळव आम्हाला काय ते. वय आई 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 अगं अगं अक्षय सांभाळ 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 अगं अशा हस्तीमध्ये असं नाही करू बा. अगं आई मी खूप खुश आहे आई. मी आधिपतींना भेटले आई खूप दिवसांनी. अगं आमच्यात इतकं छान बोलणं झालं आई. मला इतकं छान वाटतं ना. आम्ही इतक्या दिवसांनी भेटलो पण इतकं छान बोलणं झालं आई. आई ग फायनली भुवनेश्वरी मॅडमनी प्ले स्कूलची पण मागणी मान्य केली आहे. अधिपतींच्या हस्ते उद्घाटन सुद्धा होणार आहे. सगळं माझ्या मनासारखं घडतंय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला बाबा तुम्ही मला 10 दिवस दिलेत. या 10 दिवसात सगळं ठीक होणार आणि तसं सगळं ठीक होतंय आई. मी आता अधिपतींना बाळाबद्दल पण सांगणार आहे. किती दिवस झाले मी वाट बघते या क्षणाची. कधी एकदा त्यांना सांगेन असं झालंय. होय, हा घे निवेद्य आणलाय. अगं मग अशा दाखवलं की आम्ही निवेद परत आणलायस वय. अगं हा, आज ते शाळेत पोराटोरांचे वर्ग सुरू होत आहेत ना व. म्हणलं मी स्वतःच करून आणलंय. बर दाखव, चांगले गेलेस. अधिपती कुठे ते आले नाहीत? हा जा जरा बघ जरा कुठे आहेत ते. वाईट आहे. थांब दुर्गे, तो घरात नाही आहे. हा काय झालं, कुठे गेले? त्याने सांगितलं की आईसाहेबांना सांग मी जरा पुढे होतोय. ते शाळेतल्या पोराटोरांसाठी काहीतरी खेळणी बिळणी घ्यायची आहेत ना व. हा खेळणी तर आम्ही तर सगळी व्यवस्था लावली होती वय का नाही दुर्गे? वय ताई हा बरोबर आहे, पण तो म्हणला की आईसाहेब एवढं या पोराटोरांसाठी करतायत तर मी बी काहीतरी खेळणी घेतोय ना व. म्हणताना गेला. बर बर भुय चल, आपल्याला निघायचंय ना व त्या पोरांच्या शाळेच्या उद्घाटनासाठी. चल निघू लगेच. नाही आम्ही नाही येत, आम्ही घरीच थांबतोय. का तू का नाही येणार? म्हणजे तुझ्या मनासारखं होत नाही बाई. अगं म्हणजे तुला हे पटलं नाही बाई? नाही तसं काही नाही. आम्हाला मनापासून वाटतंय म्हणताना तर आम्ही त्यासनी परवानगी दिली. पण तुम्ही जावा, हा उद्घाटन करा. आम्ही थांबतो घरी. सुनबाईंचं जंगी स्वागत करायचंय आम्हाला. त्या घरी येतील तेव्हा घरला कोणी नको काय? अगं असं काय करते, घरात आहेत की नोकर चाकर. आपण समजे जाया पाहिजेत. ही बघ पाहिजे तर ना आपण दोघी लवकर परत येऊ. हा पण तू चल. अगं तू नाही तर उद्घाटन कोण करणार? नाही आई, अधिपती करतील उद्घाटन. आणि आम्ही केलं काय त्यांनी केलं काय एकच आहे. आणि खरं सांगू काय, सुनबाई जोवर घरला येत नाहीत ना तोवर आम्हाला काय बी चांगलं वाटणार नाही. कधी एकदा घरला येते तसं झालंय बघा मला. जा तू आणि त्यासनी घरला घेऊनच ये. हा होय बुवे, पण तू तू आलीस तीस तर म्हणजे अधिपती मला सांगून गेलाय येताना आईसाहेबांना बरोबर घेऊन ये म्हणून. आम्ही बोलतो त्यांच्याशी फोनवर, समजावतो त्यासनी. हा आम्ही सुनबाईंच्या स्वागतासाठी घरला थांबतोय. हा बुवे अगं ती आई जा तू जा, आता उशीर होईल जा. ठीक आहे, पण बुवे तू आली असतीस तर बरं झालं असतं बघ. जा आई जा. दुर्गे, हा ताई तू कुठं चाललीस? लई काम आहेत आपल्याला इथं. का तुला पण जायचंय उद्घाटनाला? अगं नाही ताई ते तू जाणार होतीस म्हणून मी तुझ्या संगत जाणार होते. नाही आम्ही नाही जात, लई काम आहेत. चल जावाय बापू अभिनंदन. खूप अभिनंदन. थँक्यू खरंच. तुमच्याचमुळे झालं हे सगळं. मास्तरीनबाईंमुळे झाले सगळं. अक्षरा आता तरी बोलून टाक सगळं. आपल्यात गेले काही दिवस खूपच गैरसमज झाले ना. आणि म्हणजे बोलणं कमी आणि भांडणच जास्त होत होती.
पण माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे अधिपती. पण ठीक आहे, जे झालं ते ते झालं. आता आपण त्याविषयी नको बोलायला. मी खूप खूप मूर्खासारखी वागले. मी मी चिडले, घर सोडून गेले, इगोवर घेतली मी ही गोष्ट. माझी खरंच खूप मोठी चूक झाली अधिपती. मुळात मी मी आपलं घर सोडलं हीच माझी मोठी चूक झाली. नाही हो, तुमची काय चूक झाली, माझं बी चुकलंच. उलट तुम्हीच मला माफ करा. मान्य आहे, आमच्या मनात आईसाहेबांचं स्थान आहे ते वेगळं आहे, ते कोणी घेऊ शकत नाही. पण तुमचं जे स्थान आहे ते बी कोणी घेऊ शकत नाही. मला माफ करा. अक्षू सांग. अधिपती, आपण आई बाबा होणार आहोत. काय म्हणला? आपण आई बाबा होणार आहोत. सोपान, हा मॅडम. इकडे पण एक माळ सोड की. हा, ओक बोक दिसतं इथं. हा, ठीक आहे मॅडम. आणि इथं तो आपण एक बोर्ड लावला होता, वेलकम सुनबाई. तो बोर्ड इकडे लाव. काय? ओके हा? मॅडम. चला लागा, कामाला लागा. हा, ताई, काय ग? ताई अगं तू का नाही उद्घाटनाला गेलीस? सुनबाईंच्या स्वागताची तयारी कोणी केली असती मग? ताई अगं त्याच्यासाठी मी हाय की, मी केलं असतं की ते. पण ताई मला तर असं वाटत होतं का तू उद्घाटनाला जायला पाहिजे होतं आणि तुझ्याच हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होतं बघ. अरे तिकडे पण एक माळ सोड की. हा, ताई, अशी अशी. तुला कळतं ना ती मास्तरीन कशी वागायली? ती का नाही तुला हळूहळू समजा गोष्टीतनं बाजूला काढायला बघायला बघ. आणि तुझ्याशी गोड गोड बोलून का नाही तुझ्या हातातली सत्ता काढायला बघ. स्वतःच या घरची मालकीन व्हायल्या. त्याला काय फरक पडत नाही, मालकीन होऊ दे ना आणखीन काय होऊ दे. हा, आता आमचं लक्ष एकच आहे, सुनबाईनी घरला परत आलं पाहिजे आणि आमचं लग्न व्हायला पाहिजे. बाकी तोंड कमी चालव, हात जास्त चालव. लाग कामाला. आई बाबा होणार आहे. का कळलं तुम्हाला? तुम्ही सांगितलं नाही आम्हाला काय? मी घर सोडलं तेव्हाच कळलं मला. काय बाबा, मला आत्ता कळलं. तुम्ही माझ्यावर एवढं का चिडला होता? मला माफ करा. बाबा मला माफ करा, परत माफ करा. तुम्ही सांगा यासनी मला माफ करा म्हणा. बाबा खरंच नाही. आता सोडा राग प्लीज. जे काही घडलं त्या सगळ्यामध्ये माझीही चूक होती, फक्त अधिपतींची चूक नव्हती. आता आपल्याला कळलं ना. बाबा मी खरं सांगते तुम्हाला, माझा आनंद अधिपतींबरोबरच आहे, माझ्या घरी आहे. इथून पुढे आमच्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होणार नाही, माझा शब्द आहे. मास्तरीनबाई, माझा शब्द आहे. कमिटी म्हणजे कमिटी आहे आमची. हा कमिटमेंट. हा, तेच ते. बरोबर बरोबर. बरोबर. ताई अगं आत्याचा फोन आलता. निघाली का सुनबाईला घेऊन? वय निघालेत, हा. पण एक वेगळाच विषय झालाय. आता काय झालंय? अगं ती आई होणार आहे हे अधिपतीसने समजसने सांगून टाकलं तिनं. ठीक आहे की मग. ताई तुला काहीच नाही वाटलं? अगं ताई, आपण ही बातमी अधिपतीपासून लपवून ठेवली होती. आता कधी ना कधी त्यानं सांगायचंच होतं. आज योग्य वेळ आली होती असं समजायचं आणि पुढे जायचं. अगं पण आता ताई, आता पण बिन काय नाही. आता सुनबाईंच्या स्वागताची तयारी करायची. कळलं का? आईंचा फोन आला होता, ते पोचलेत. पोचले? ए शेवंता सुलभा, या ग लवकर. या सुनबाई या. सूर्यवंशींच्या घरात तुमचं स्वागत आहे. आम्हाला लई आनंद झालाय तुम्ही घरला परत आलात ते. किती छान सजवलंय मॅडम घर. वय मग ताईनं स्वतःने समज करून घेतलंय तू येणार म्हणून. खरंच खूप थँक्यू. या आता आत या. देवीचे आशीर्वाद घ्या. तुम्हीच आमच्या देवेच आहे साहेब. सुखी राहा. तुम्ही वाकू नका, हसू नका. या या आत या. या या.
बघा आठवते का कोणी आपली आठवते तर. सावकाश बसा इथे बसा. बस तुम्ही आता इथं बसून राहायचं आणि नुसत्या ऑर्डरी सोडायच्या इथनं. काय काम करायचं नाही काय नाही, सगळी कामं आम्ही करणार आता इथनं पुढं. तर काही गरज नाही एवढी सेवा करायची. काय गरज नाही का? आधीच आम्ही तुम्हाला एवढा त्रास दिलाय मास्तरीन बाई, आता आम्हाला जरा सेवा करून दे की. खरंच तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही आम्हाला केवढा आनंद दिला ही बातमी देऊन. आई शपथ मास्तरीन बाई, आपण केवढी स्वप्न बघितली ठेवू आपल्या संसाराची. मी तुम्हाला म्हणायचो का नाही सारखं, आम्हाला तुमच्यासारखी गोड गोड परी पाहिजे की. आणि मला तुमच्यासारखा गोड मुलगा. मी तर म्हणतो आपल्या घरी पेढा आणि बर्फी दोन्ही बी संघ झाली तर लय भारी होईल. म्हणजे जुळी बाळा. दणका. काय अधिपती. तुमचं हे लाजणं किती दिवस झाले मिस करत होतो माहित आहे. आणि हसणं बी गोड गोड गार गार फुलातला मध. आणि मी हे मिस करत होते. काय हेच गोड गोड गार गार. बर ते नव्हतं करणार कोण 2-2 बाळांचं. हा? आम्ही करू की मंडळी. तर मग तुम्ही फक्त आराम करायचा. आता आई साहेबांचं लगीन झालं की घरातलं अजूनच सगळे एकदम भारी होऊन जाईल, आहे का नाही? लग्नात जरा धावपळ होईल म्हणा, पण तुम्ही एका जागी बसून राहा. आम्हाला ऑर्डरी सोडा, आम्ही करू सगळं. तुम्ही घरात परत आल्यावर आमचा जीवात जीवाना माहिती आहे मास्तरीन बाई. एक दिवस नव 1 तास बी तुमच्याशिवाय, हे एवढे सगळे दिवस आम्ही कसे काढले तुमच्याशिवाय तुम्हाला माहित तर आहे का? कल्पना तर आहे. मी तुम्हाला सांगतो, इथनं पुढं आमचा किती वेळ राग येऊन दे, तुम्ही आम्हाला तोंडावर बोला जे काय बोलायचं ते, पण घर सोडून जाऊ नका मास्तरीन. नाही जाणार, नाही जाणार अधिपती. तर कधीच नाही जाणार घर सोड. प्रॉमिस. प्रॉमिस. आय लव्ह यू मास्तरीन बाई. लव्ह यू टू. आई अंबाबाई, तुझ्या आशीर्वादानं या घरची सून परत आली. माझी भुई पण या घराला जोडायला 1 पाऊल मागं केली. हे घर पूर्वी जसं जोडलेलं होतं नव तसंच राहू दे. एकमेकांवरचे समदे हेवे दावे संपून जाऊ देत. इथलं प्रत्येक नातं फुलावाने खुलू देत. घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या पावलांनी अख्ख्या घरात आनंद नांदू देत. त्याच्या बोबड्या बुलानं घर दुमदुमून जाऊ देत. त्याच्या मागं फिरता फिरता समद्यांची दमछाक होऊ देत. आनंदाला भरती येऊ देत. आई अंबाबाई, सूर्यवंशीचं नाव सूर्यासारखं तळपू दे. काय ग आत्ते, एवढं काय मागायलीस देवीकडं? सुख, शांती आणि समाधान. तू कवापासून देवाला पैशासाठी वशिला लावायलीस? मी कवा मागितला पैसा? आत्ताच तर म्हणजेस की सुख, शांती, समाधान. सुख म्हणजे पैसा, शांती म्हणजे संपत्ती, आणि समाधान म्हणजे आयुष्य आरामच की. दुर्गे, त्या देवीनं डोसकं दिलंय ना मग तुला, मग ते तिच्या समोर तरी वापर. तुझं तरी काय चुकलं म्हणा. इथं आल्यावर एवढा मोठा पैसा बघितल्यावर तुला पैशातच सुख समाधान दिसणार. अगं पण ज्या गरिबीतून आपण आलो त्या गरिबीला कशी विसरलीस? हे बघा ते, म्या नाही विसरली गरिबी. गरिबी विसरली नाही म्हणतेस, मग हे असं रोज रोज वेगळे दागिने घालून मिरवतेस ते काय ग? हे बघ, ताईनं मला सांगितलंय साईबाबांनी राहायचं. असं होय? ताईचं समजा ऐकतेस होय? मग ऐकतेस म्या. मग ताईचं समजा ऐकतेस, मग ताईने जेव्हा म्हणलं की शाळा बंद करायची नाही, मग तिला असं का म्हणलीस, ताई काय बी झालं तरी शाळा बंद कर? म्या का म्हणलं असं? नाही. दुर्गे, देवी समोर उभी आहेस, इथं तरी खोटं बोलू नगस. ते तुला कोणी सांगितलं असं? हा, कोणीतरी सांगितलं म्हणजे तू तसं बोललीस का? बोल की, आता का वाचा बसली? बोल. ते म्या माझ्या ताईच्या भल्यासाठी सांगत होते. हा. तू आणि दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करणार आली मोठी. हा? आणि हे बघ, भुवीचं भलं कशात आहे, भुवीला चांगलं ठाव आहे. म्हणताना तिने शाळा बंद न करण्याचा निर्णय घेतला. आणि तिनं फक्त शाळा नाही उघडली, तिनं तिच्या स्वप्नांची दारं उघडली. तिच्या या निर्णयामुळं तिचं उद्या लग्न होणार आहे. माझ्या भुवीला उशिरा का होईना,
पण तिला कळलं तरी पैसा संपत्ती ऐश्वराम म्हणजे सुख शांती समाधान नाही दुर्गे. आपल्यामुळं दुसरा आनंदी होणं म्हणजे सुख. आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणं हसू आणणं म्हणजे शांती. आणि ते संत म्हणतात नव, हे विश्वची माझी घर, ते म्हणजे समाधान. मनात संशय आणि क्लेश पाळण्यापेक्षा या 3 गोष्टी पाळ आयुष्यात, तरच तुझं आणि तुझ्यामुळं दुसऱ्यांचं भलं होईल. लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणं संस्थितं गणपती कुर्यात् सदा मंगलम. शुभ लग्न सावधान. आजी काय छान म्हणत होता हो मंगलाष्टक. मी काय म्हणते, उद्या रजिस्टरवर सही होताना तुम्हीच म्हणा. अगं तू बी काय. अहो खरंच. हे बघा, लग्न रजिस्टर होत आहे, पण जर तुम्ही गायलात तर थोडंसं पारंपरिक पण होईल ना. खूप आनंदी असाल ना. वय की. अगं कधी एकदा भुईच्या डोक्यावर अक्षता पडतात असं झालं तो बघ. आता भुईचं स्वप्न पूर्ण झालं ना व. मग मी आता तुमच्या स्वप्नात यायला मोकळी. आजी तुम्हीच म्हणता ना भरल्या घरात असं बोलू नये म्हणून, मग का बरं आता असं बोलताय? एक गंमत सांगू काय? सांगा. अगं भुई लहान असताना का नाही बावलीसाठी मुंडवळ्या करायची आणि येत नसताना बी काय बाय त्या मंगळाष्टका म्हणायची. आणि नंतर काय म्हणायची माहितीये? शुद्ध लग्न सावधान. त्या तेव्हा शुद्ध लग्न म्हणायच्या म्हणून आता त्यांचं शुद्ध लग्न होत आहे, मनात कुठलेही क्लेश न ठेवता. आजी मी पण तुम्हाला एक गंमत सांगू. सांग की. एक ना आई असते, गोड आई असते, आणि तिला एक गोड मुलगी असते. आणि आईला असं नेहमी वाटत असतं की आपल्या मुलीच्या आयुष्यात नेहमी सगळ्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात, सगळं चांगलं व्हावं तिचं. आणि ती मुलगी पण चांगली असते, सगळ्यांच्या मनाचा विचार करत असते, त्यामुळे तिच्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी घडत असतात. पण मग अचानक काहीतरी होतं, कुठेतरी माशी शिंकते आणि ती साधी सरळ सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी मुलगी फक्त स्वतःच्या मनाचा विचार करायला लागते. ती दुसऱ्यांचं वाईट चिंतू लागते. आणि जसं जसं ती दुसऱ्यांचं वाईट चिंतू लागते तसं तसं एकामागून एक तिच्याही आयुष्यात वाईट घटना घडायला लागतात. आणि अशा खूप घटना घडल्यानंतर एक दिवस त्या मुलीच्या लक्षात येतं, आपण हे काय करतोय? आपल्याला एक मन आहे, आपणही प्रेम करू शकतो, आपण प्रेमाने जपू शकतो, अशी माणसं आहेत आपल्याकडे. आपल्या आनंदात आनंद मानणारी एक आई आहे, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा आहे, जो आपल्याला सुखादुःखात नेहमी साथ देतो. आणि मग ती मुलगी ठरवते की बस आता माझ्या खऱ्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा मुखवटा मी फेकून देणार. आणि ती तो मुखवटा फेकून देते आणि मग तिच्या खऱ्या स्वभावातली निरागसता लोकांना आपलंसं करते. लोकांना ती पुन्हा एकदा आवडू लागते. आणि तिची आई तिची लहानपणीची बाहुली तशीच जपून ठेवते आणि आपल्या गोड मुलीसाठी मंगलाष्टक म्हणते. खरंय तुझं पोरी. भुई साधी आहे, प्रेमळ आहे, पण तिला कोणी ओळखूच शकलं नाही बघ. तू तिला ओळखलंस पण ती तुला ओळखू शकली नाही. तिचं खरं प्रेम आधिपतीनं ओळखलं. तिच्यातली आई दिसली जगाला पण बाई नाही दिसली. लय मनापासून प्रेम केलं तिने मोठ्या मालकांवर, पण त्यांना कळलंच नाही. आजी रागवणार नसाल तर एक सांगू का? सांग की. मला असं वाटतं की प्रेम ही भावना आहे ना, माणूस नाहीये. प्रेम कळण्यापेक्षा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते जाणवलं पाहिजे. त्याला जाणवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आजी भुवनेश्वरी मॅडमची ना प्रेम दाखवण्याची पद्धत फार चुकली. आता अधिपतींचं बघा ना, मला कधी कधी असं वाटतं की कटपणे प्रेम करण्याची भावना, ती पद्धत त्यांना भुवनेश्वरी मॅडम कडूनच कळली असेल. किती छान प्रेम व्यक्त करतात ते. त्यांनी कधी माझं प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न नाही केला, हळूवार फुंकर घातली
आणि माझ्या मनात ते प्रेम फुलू दिलं. पण मॅडमनी काय केलं? मॅडमनी सतत बाबांचं प्रेम बळकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी मी तुलना नाही करत आहे हा आजी. हे बघा, मी मी असं कधी विचारही केला नव्हता की कमी शिकलेल्या माणसाशी मी लग्न करेन, तो माझा नवरा असेल. पण अधिपतींनी माझा अहंकार तोडला, प्रेमाने तोडला. मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की जी गोष्ट शिष्याला कळली ती ती गुरुला नाही कळली पटकन. मला माहित होतं आजी की भुवनेश्वरी मॅडम वाईट नाही आहेत स्वभावाने, पण त्यांचा हव्यास, त्यांची पद्धत चुकीची होती. अगदी खरं आहे बघ. पण आता तुला पटलंय ना व, भुवी सुधारली आहे. ती आता तिच्या खऱ्या रूपात आली आहे. हो, आता पटतंय मला. मग एक करशील, बोला ना. भुवीला भुवनेश्वरी मॅडम न म्हणता तिला आई म्हणशील? आजी मी म्हणजे मी म्हणे नाही, पण त्यांना आवडलं पाहिजे. का नाही आवडणार? नक्की आवडेल तिला. आईपेक्षा मोठं नातं नाही जगात. आणि भुवीच्या मनात